गुप्त नवरात्रीमधील 9व्या दिवशी आदिमाया आदिशक्तीचे स्वरूप देवी मातंगी यांची उपासना करण्यात येते. आपल्या शरीरामधील विशुद्ध चक्राशी ज्यांचा संबंध आहे, विशुद्ध चक्र जे आकाश तत्वाशी संबंधित आहे, आणि ह्या चक्राची अधिदेवता देवी सरस्वती मातंगी देवींचेच हे स्वरूप संगीताची देवी म्हणून त्यांना ओळखण्यात येते. यांची साधना केल्याने साधकाला ज्ञान, वाणी, संगीत, कला, बुद्धिमत्ता, आध्यात्मिक प्रगती या गोष्टी प्राप्त होतात. अनेक साधना परंपरामध्ये मातंगी देवीचा संबंध विशुद्ध म्हणजेच कंठचक्राशी जोडला जातो. आपल्या संवादामध्ये स्पष्टता आणि त्याचबरोबर मातंगी देवींना तांत्रिक सरस्वती असेही संबोधले जाते. उपासना केल्यानंतर साधकाला त्याची वाणी प्रभावी होते, मधुर होते आणि सत्यपूर्ण होते. विचार स्पष्ट होतात. संवाद कौशल्य वाढल्यामुळे सर्जनशीलता वाढते. मातंगी देवीचे स्वरूप असे सांगण्यात येते. हिरवट किंवा श्यामवर्णीय तेजस्वी असे त्यांचे स्वरूप आहे. त्यांच्या हातामध्ये त्यांनी वीणा, जपमाळ, पुस्तक आणि किंवा कमंडलू असे धारण केलेले आहे. संगीत, साहित्य, विद्या आणि कलांचे संरक्षण करणारी अशी ही शक्ती आहे. अंतर्मनातील नकारात्मकता दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी देवी मातंगी यांचा बीजमंत्र असा आहे: ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. खूप आभार मानायचे मातंगी देवींचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. मातंगी देवींची कथा अशी सांगण्यात येते की शिव आणि पार्वती यांच्यासाठी साक्षात श्रीहरी आणि श्री महालक्ष्मी हे त्यांच्यासाठी अन्नपदार्थ घेऊन गेले होते त्यांना भेटायला. आणि जेव्हा त्यांनी हे अन्नपदार्थ शिव आणि पार्वतींना अर्पण केले आणि त्यांनी ते खाल्ले, त्यातले काही उरलेले अन्न हे पृथ्वीवर पडले, धरणी मातेवर पडले. आणि ज्या ठिकाणी हे उरलेले अन्न पडले त्यापासून तिथे तयार झाल्या मातंगी देवी. मातंगी देवीला उष्टे अन्न नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतो. अशा ह्या मातंगी देवी, जे देवी सरस्वतींचे पण स्वरूप आहे. रेकीचे ध्यान करण्यासाठी रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. रेकीचे चिन्ह पाण्याच्या ग्लासवर काढायचे आहेत आणि मग रेकीच्या ध्यानासाठी आरामदायक आसनामध्ये बसायचे. पाठीचा कणा पूर्ण रेकीचं ध्यान होईपर्यंत ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अलगद डोळे मिटायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. ही क्रिया 3 वेळा करायची आहे. मनात प्रार्थना करायची आहे देवी मातंगीसाठी आणि ह्या वैश्विक ऊर्जेसाठी. या वैश्विक शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे. आणि शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे आजच्या दिवशी देवी मातंगी ह्याच आहेत. पूर्ण समर्पण मातंगी देवींना आणि मनापासून प्रार्थना. मी या विश्वातील दिव्य रेखी ऊर्जेचे स्वागत करत आहे. श्री मातंगी देवी माझी वाणी, बुद्धी आणि अंतर्मन शुद्ध करत आहे. आता आपल्या कंठस्थानी म्हणजे विशुद्ध चक्रावर निळ्या रंगाचे तेजस्वी विशुद्ध चक्र चक्राकाररित्या फिरत आहे अशी कल्पना करा. त्या चक्रातून निळा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, या आकाश तत्वामध्ये जर काही अडथळे असतील, आपल्या संवादामध्ये जर स्पष्टता नसेल,
तर सगळ्यात अगोदर माफी मागायची आकाश तत्वाची होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे. हे आकाश तत्व आहे माझ्या कंठचक्रा, विशुद्ध चक्रा, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे आणि चुकीच्या बोलण्यामुळे ह्या चक्रामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. यापुढे मी बोलण्या अगोदर विचार करत आहे. विचार करूनच मी सगळ्यांशी संवाद साधत आहे. माझ्या कंठचक्रावर माझे अतिशय प्रेम आहे. इथला प्रत्येक अवयव मला अतिशय प्रिय आहे. माझ्या कंठचक्राचे मी खूप आभार मानते. माझे कंठचक्र म्हणजे विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. दिवसेंदिवस माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता येत आहे. दिव्य असा निळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आता हाच प्रकाश आपल्या कल्पनेमधून आपले आज्ञाचक्र जे आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये, त्या आज्ञाचक्रामधून देवी मातंगींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. नीलवर्णीय म्हणजे श्यामवर्णीय असलेल्या देवी मातंगी यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. त्रिनेत्रा असलेली ही देवी, जिच्या उपासनेने आपल्याला अंतर्ज्ञानाची पण प्राप्ती होती आणि विविध ज्ञान विज्ञानमय कोश आपला व्यवस्थित काम करायला लागतो. आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. पवित्र आत्म्याचा संबंध आज्ञाचक्राशी, पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतोच. या सुंदर निळ्या प्रकाशामध्ये विना धारण केलेल्या, दुसऱ्या हातामध्ये पुस्तक किंवा कमंडलू अशा मातंगी देवींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेजस्वी स्वरूप असलेली देवी मातंगी, त्यांचे खूप आभार मानायचे. विना धारण केलेल्या त्यांच्या विणेमधून जो आवाज येतोय तो ऐकण्याचा प्रयत्न करा. त्या आवाजाद्वारे आपले मन अतिशय शांत होत आहे. जणू काही साक्षात मातंगी माता आपल्या समोर वीणा वादन करत आहेत, ज्याद्वारे आपले विचार, आपली वाणी अधिकाधिक शुद्ध होत आहे. संगीताची देवता असलेली मातंगी देवी, तिचे खूप आभार. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत मातंगी देवींचा मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. 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 11 वेळा आपण देवी मातंगींचा जप केलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम कंठचक्राचे आणि आज्ञाचक्राचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. ओम हम अम आम नीम नीम नूम नूम नू लूम लूम रूम रूम एम ऐम ओम औम अम आहा. खूप आभार मानायचे आकाश तत्वाचे, देवी सरस्वतींचे, देवी मातंगींचे. आपण शरीराने, मनाने, भावनेने एकदम भक्कम झालेलो आहोत.
आपल्या आयुष्यामधलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करत आहोत. आपल्या वाणीमध्ये स्पष्टता आलेली आहे. साक्षात दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन यायचं आहे. विशुद्ध चक्र, नवग्रहामधील बुधग्रहाचा संबंध या चक्राशी. बुधग्रह जो ग्रह आहे, पूर्ण नवग्रहामधील राजकुमार ग्रह, या ग्रहाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला या ग्रहाचे आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमः. बुधग्रहाची कृपादृष्टी आपल्यावर आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन यायचंय. दोन्ही हात एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. हातात न वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण रोज रेकी ध्यानाद्वारे एकरूप होत आहोत. विविध दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या रेकी गुरूंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज आपल्याला रोज भरभरून आशीर्वाद देत आहेत. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. खूप आभार मानायचे या दैवी शक्तींचे. मातंगी मातेचे खूप आभार मानायचे. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. दिव्य असा गर्दनिळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. नवग्रहांपैकी शनिग्रह आणि गुरुग्रहाचा संबंध या ग्रहाशी. त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनिश्चराय नमो नमः. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम सोहम. आपण एक ज्योती स्वरूपामधील आनंदी आणि पवित्र आत्मा आहोत. आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. सगळ्या ब्रह्मांडीय शक्तींचे प्रवेशद्वार म्हणजे हे चक्र. ह्या चक्रामधून भरभरून ऊर्जा आतमध्ये येते, जी प्राणशक्तीच्या स्वरूपामध्ये आपल्या पूर्ण शरीरभर वाहत आहे. एक दिव्य असा गर्दनिळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे त्या सक्षम चक्राचे, दोन्ही सक्षम मेंदूंचे, प्रत्येक न्यूरॉनचे खूप आभार. मातंगी देवींचे खूप आभार मानायचे. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. या चक्राचा संबंध चंद्रग्रह, राहुग्रह, केतुग्रह आणि गुरुग्रहाशी. यांचे खूप आभार मानायचे. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. ओम सोम सोमाय नमः. ओम रं राहवे नमः. ओम केम केतवे नमः. खूप आभार, खूप आभार. आपली विचार क्षमता, आपली बुद्धिमत्ता, दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार बीजमंत्रांद्वारे.
श्रीं पवित्र आत्मा, त्याद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला शोध लागलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. ओम द्वारे ओम. आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. खूप आभार आपल्या विचारांचे. चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. खूप आभार, खूप आभार या चांगल्या विचारांचे. आपण एक पवित्र आत्मा आहोत ही जाणीव आपल्याला सातत्याने होत आहे. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. या चांगल्या श्रवण शक्तीने आणि आपल्या शुद्ध वाणीने चांगल्याच कृती आपल्याकडनं घडत आहे. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र आणि चांगल्या गोष्टींना ग्रहण केल्यामुळे आपल्या विचारांमध्ये चांगलेच विचार येत आहेत. आपल्या वाणीमधनं पण आपण सगळ्यांशी चांगले संभाषण करत आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला वाणी चांगली प्राप्त झालेली आहे. खूप आभार, खूप आभार आपल्या चांगल्या संवादाचे, कंठचक्राचे. सावकाश आता दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायू तत्वरूपी हनुमानजींचे खूप आभार, ज्यांच्यामुळे शरीरातले वायू संतुलन अगदी व्यवस्थित आहे. सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. खूप आभार या सक्षम चक्राचे. छातीच्या मध्यस्थानी कल्पनेमधून शिवलिंगाला बघायचे. गर्दनिळा प्रकाश शिवलिंगावर पडलेला आहे. शिव आणि त्यांची शक्ती स्वरूप आज देवी मातंगी यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. डोकं टेकवून शिवशक्तीला मनापासून नमस्कार. त्यांचे खूप आभार मानायचे. या चक्राचा ग्रह शुक्र ग्रह, शुक्र ग्रहाचे खूप आभार. ओम शुम शुक्राय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम सोहम श्रीं यम. खूप आभार सक्षम अनाहत चक्राचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीचे देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकून भावे मनोभावे नमस्कार. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेले आदित्य हृदय स्तोत्र आपण रोज ऐकत आहोत. त्यांचे खूप आभार. शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. जणू साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मातंगी मातेचे. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः.
खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे गर्दनिळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. खूप आभार. ओम हम क्षम सोहम श्रीं यम रम माझ्या शरीरातले आकाश तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. ज्याचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी, ज्याचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी, जलतत्वाशी. जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. कल्पना करायची ह्या पवित्र नद्यांद्वारे आपण मातंगी देवींच्या चरणांवर हे जल अर्पण करत आहोत. साक्षात देवी मातंगींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. जलतत्वाचा संबंध आपल्या अंतर्मनाशी, चंद्रग्रहाशी. चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्यांच्याद्वारे आपल्या शरीराला डाव्या नागपुडीद्वारे शीतलता मिळत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम हम क्षम सोहम श्रीं यम रम वम. खूप आभार. या सक्षम चक्राचे, चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. आपल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांना चालना मिळत आहे. आपले अंतर्ज्ञान जागृत झालेले आहे. आपल्या वाणीमध्ये खूप स्पष्टता आलेली आहे. खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. ज्या ठिकाणी आहे शरीराचा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र, या चक्राची आधिदेवता श्री गणेशा यांचे खूप आभार मानायचे. ओम गम गणपतये नमो नमः. गणपती बाप्पा पण विद्येची देवता, ज्ञानाची देवता, त्यांचे खूप आभार मानायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्यांचे खूप आभार. या चक्राचा संबंध मंगळ ग्रहाशी आणि पृथ्वी ग्रहाशी, यांचे खूप आभार मानायचे. हे धरणी माते नमो नमः. ओम अंगारकाय नमो नमः. शरीरातला पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. साक्षात गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आणि त्याचबरोबर देवी मातंगींचे पण आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. खूप आभार, खूप आभार. शरीरातले पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व, आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे मातंगी देवींचे. दिव्य अशी वैश्विक शक्ती, प्राणशक्ती माझ्या शरीरभर भरभरून वाहत आहे. त्यामुळे माझी वाणी प्रेमळ, सत्यपूर्ण आणि प्रभावी झालेली आहे. मी ज्ञान, विद्या आणि विवेकाने समृद्ध होत आहे.
माझे विशुद्ध चक्र पूर्णपणे संतुलित आणि सक्रिय आहे. माझ्या प्रत्येक शब्दातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे. मी मातंगी देवींची कृपा अनुभवत आहे आणि ही कृपा सदैव माझ्यावर राहत आहे. रेकीची दिव्य ऊर्जा माझे मन, वाणी आणि आत्मा प्रकाशित करत आहेत. खूप आभार मातंगी देवींचे, रेकी या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार. ओम श्री मातंगी माताय नमो नमः. ओम शांती शांती शांती. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आजच्या सुंदर दिवसाचे. आदिमाया आदिशक्तींचे खूप आभार. मातंगी देवींचे खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. रेकीचे चिन्ह काढा, बीजमंत्र काढा आणि चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर.